आजची बातमी ऐकून काही लोकांना हसायला येऊ शकतं, पण विषय तितकाच गंभीर आहे. तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात एका 25 वर्षाच्या विवाहित महिलेने फक्त मुंग्यांच्या भीतीमुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. नेमका काय विषय आहे सॉर्ट आउट करून सांगतो. मनीषा चिंदम असं मृत महिलेचं नाव आहे. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या पतीला लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलंय, मी या मुंग्यांसोबत राहू शकत नाही, बाळाची काळजी घे. नेमकं काय घडलं? संगारेड्डी जिल्ह्यातील अविनापूर भागात ही घटना 4 नोव्हेंबरच्या संध्याकाळी घडली. पोलिसांच्या माहितीनुसार मनीषा आणि तिचा पती श्रीकांत चिंदम गेल्या वर्षभरापासून नव्या होम्स या अपार्टमेंटमध्ये राहत होते. 4 नोव्हेंबरला मनीषाने आपल्या लहान मुलीला नातेवाईकांकडे सोडून दिलं होतं, कारण तिला रोजच्या प्रमाणे घराची स्वच्छता करायची होती. त्या दिवशी दुपारी मनीषाने पतीला मेसेज केला, मुलीसाठी खायला काहीतरी स्नॅक्स घेऊन ये. संध्याकाळी श्रीकांत घरी परतला तेव्हा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडून आत शिरल्यानंतर मनीषाचा मृतदेह सापडला. मनीषाच्या जवळून एक सुसाईड नोट मिळाली आहे, ज्यात तिने म्हटलंय, हाय श्री, मी या मुंग्यांसोबत राहू शकत नाही, बाळाची काळजी घे आणि देवाला दिलेला नवस पूर्ण कर. या नोटमधून मनीषा मानसिक तणावाखाली असल्याचं स्पष्ट होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासात समोर आलेली काही महत्वाची माहिती. पटनचेरूचे पोलीस निरीक्षक नरेश यांनी सांगितलं, मनीषाला लहानपणापासूनच मुंग्यांची भीती होती. तिने या संदर्भात समुपदेशन देखील घेतलं होतं. पुढील चौकशीत मनीषाच्या पतीने एक धक्कादायक माहिती समोर दिली. सुमारे 1.5 वर्षांपूर्वी त्यांच्या लहान बाळाच्या डायपरमध्ये मुंग्या घुसल्या होत्या. या घटनेनंतर बाळ सतत रडत होतं. मनीषाने ते पाहिलं आणि ती हादरली. त्या प्रसंगानंतरच ती मुंग्यांना अतिशय घाबरू लागली. त्यानंतर तिच्या भीतीचं प्रमाण वाढत गेलं आणि शेवटी घरात, कपड्यांवर, अगदी स्वप्नातही तिला मुंग्याच दिसू लागल्या. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही भीती एवढी तीव्र झाली की तिने आत्महत्येसारखा टोकाचं पाऊल उचललं. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते मुंग्यांची ही अतिशय भीती मायरमेकोफोबिया म्हणून ओळखली जाते. या विकारात व्यक्तीला लहानशा मुंग्यांचंही अस्तित्व अतिशय भयानक वाटू लागतं. काही लोकांना भास होतात की मुंग्या त्यांच्या अंगात शिरतायत किंवा त्यांना कुरतडतायत. ही अवस्था अत्यंत त्रासदायक असते आणि योग्य थेरपीशिवाय नियंत्रणात येत नाही. लहानपणी निर्माण झालेली ही भीती वाढत जाऊन फोबियामध्ये रूपांतरित होते आणि नंतर भ्रमांच्याही टप्प्यावर पोहोचते. काही लोकांना तर असेही वाटू लागते की पुनर्जन्माचे पापच मुंग्यांच्या रूपात त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी आली आहेत. ही मानसिक अवस्था अत्यंत त्रासदायक असते. करीमनगरचे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर M.A. करीम म्हणतात, हा आजारपण नाही तर एक मानसिक विकृती आहे. कल्पना आणि वास्तव यांच्या सीमारेषा पुसट झाल्या की माणूस अशा भीतीमध्ये अडकतो. सोशल मीडियावरचा वाद. ही घटना उघड झाल्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी एवढ्या क्षुल्लक कारणावरून कोणी जीव देता करावं असा प्रश्न विचारलाय, तर काहींनी यामागे काहीतरी वेगळं कारण असावं असं म्हटलंय. मात्र पोलीस तपास आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर आत्महत्येचं कारण फक्त आणि फक्त मुंग्यांची भीती असल्याचं स्पष्ट झालं. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते अशा फोबियातून बाहेर पडण्यासाठी कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणजे CBT आणि एक्सपोजर थेरपी अत्यंत प्रभावशाली ठरते. तज्ज्ञ सांगतात की अशा भीतींवर उपचार होऊ शकतात, फक्त वेळेत योग्य सल्ला घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतल्या कुणाला मानसिक तणाव, फोबिया किंवा आत्महत्येचे विचार येत असतील तर खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. मित्रांनो, तुम्हाला आजचा एपिसोड माहितीपूर्ण वाटला असेल तर सॉर्ट आउट बाय लक्ष्मीकांत या चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड फॉर मोर अपडेट्स. भेटूया लवकरच.